प्रेक्षकांना एक्सक्लुझिव्ह आपण अशी ही माहिती देत आहेत। या घरी बसलेल्या प्रेक्षकांनाही ऐकायचं आहे तुमच्या तोंडून तुमचा हा 5 महिन्याचा प्रवास। नाही हे बघा, वेदना तर होणार, एक कुटुंब शेवटी आई वडील सगळे असल्याच्या नंतर त्रास होणार, वेदना तर होणारच ना, असं नाही ना। परंतु समाजाने मला आईबापाचं, मुलांचं, लेकरांचं, गावाचं प्रेम कमी नाही पडलं। समाजाने खूप माझ्यावरती अपार प्रेम केलं, अपार। आणि मी त्या समाजाला, शेवटच्या समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी पुन्हा घरी नाही येणार। परंतु आता एक पाहुणा म्हणून 2-4 दिवसाचा पाहुणा, म्हणजे जरांगे पाटील ज्या लढ्यासाठी ओळखला जातात तो लढा पुन्हा 2 दिवस घरी पाहुण्यासारखे थांबणार आणि पुन्हा तोच लढा सुरू राहणार। हो, अंमलबजावणी होईपर्यंत मी नाही मागं हटणार। मराठ्यांना परिपूर्ण सगळं आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही, मागे सरकारणार सुद्धा। आता समोर जर बघितलं तर डीजे लावण्यात आलेला आहे। संपूर्ण गावातील, तुमच्याच गावातील तुमचे आपले बांधव तुमच्या सोबत आहेत, त्यांचा आनंद या ठिकाणी आपल्याला गगनात सुद्धा मावत नाही असा दिसतोय। या ठिकाणी संपूर्ण रोड पॅक झालाय, संपूर्ण रस्ते भरलेले आहेत। कसं बघता या सगळ्या प्रेमाकडं, आणि हे प्रेम तुम्हाला आज मिळतंय कारण तुम्ही एक यश घेऊन घरी येतात, कसं बघता? माझ्या गोदापट्ट्यातले सगळेच गाव आले तिकडे, त्यामुळं तो रस्ता पूर्ण फुल झाला। मी 4-5 महिने आलो नव्हतो, तर मग आता घरी जाणार म्हणल्याच्या नंतर आले। परंतु मी घरचा थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, पुन्हा समाजाचा आहे, आजही समाजाचा आहे, उद्याही राहणार आहे, कायमस्वरूपी समाजाचं राहणार आहे। पाटील, आरक्षण आता करण्यात आहे, सर्वांना मिळणारच आहे अशी तुम्हाला अपेक्षा आहे। काय वाटतं, खरंच तुम्हाला 10 तारखेपासून बसायचं काम पडणार आहे की सरकार आपले जे आहे सरकार तुम्हाला या ठिकाणी निश्चितच यश देणार आहे? सरकारच्या हातात आहे, मला बसू द्यायचं आहे की नाही बसू द्यायचं। आपण जर बघितलं तर एक्सक्लुझिव्ह असं की जे बांधव त्यांना मानतात, जे त्यांच्यावर प्रेम करतात, ते या ठिकाणी जरांगे पाटील यांना अभिवादन करतात, लोटांगण घालतात। एक्सक्लुझिव्ह आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण ही माहिती पोहोचवतो की मी 2 दिवसाचा पाहुणा फक्त माझ्या घरी आहे, 2 दिवसाच्या नंतर पुन्हा मी उपोषणावर ठाम आहे।